महात्मा बसवेश्वरांनी दिलेला काय कवे कैलास हा श्रमशिक्षण आणि समाजसेवेचा संदेश कृतीतून साकारत मुरुम येथील बसव प्रतिष्ठानने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त 744 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला। आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये या उद्देशाने प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे संच वितरित केले। यामध्ये शालेय बॅग, पाण्याची बाटली, वह्या, पेन आणि कंपास पेटी याचा समावेश होता। या उपक्रमाचा लाभ शहरातील विविध शाळांमधील एकूण 744 विद्यार्थ्यांना झाला आहे। लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे होती। जिल्हा परिषद शाळा 170, डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू शाळा 160, जिल्हा परिषद स्पेशल शाळा 133, जिल्हा परिषद कन्या प्रशाला माध्यमिक 102, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा 61, केंद्रीय प्राथमिक शाळा 51, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकनगर 51, वसंत विद्यार्थी वसतिगृह 16। यावेळी बोलताना डॉक्टर रामलिंग पुराणे म्हणाले, विद्यार्थी हा राष्ट्राचा खरा आधारस्तंभ आहे। केवळ शिक्षणाची दारे खुली करून चालणार नाही, तर प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आवश्यक मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनीही बसव प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले। मुरुम शहरातील मान्यवर शिक्षक आणि नागरिकांनी या समाज उपयोगी कार्याचे कौतुक केले। भविष्यातही शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या भावनेतून अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील असा विश्वास डॉक्टर पुराणे यांनी व्यक्त केला। महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाला बळ देणारा बसव प्रतिष्ठानचा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।